कस्टमरला घेऊन निघलोय आता मी देवीच्या दर्शनासाठी. आता कोणची देवी तुम्हाला सर्व सांगतो मित्रांनो. पण रस्त्यामध्ये ना पवन चक्क्या लागल्या मित्रांनो, बघू शकता एवढ्या पवन चक्क्याने इतकं भारी वाटतं ना, एक नंबर. पवन चक्क्या बघत बघत डायरेक्ट पोहोचलो देवीच्या प्रवेशद्वाराजवळ मित्रांनो. टाहाकारी क्षेत्र म्हणून ओळखलं जातं मित्रांनो. देवीचं मंदिर इथं खूपच मोठं, तुम्हाला तुमचा भाऊ दाखवल मस्त. इथं गाडी सावलीमध्ये बाजूला लावून देतो. आता गाडी बाजूला लावल्याच्या नंतर कस्टमरला गाडीतून उतरून दिला, आणि कस्टमर दर 6 महिन्याला किंवा वर्षाला येतं बरं का, कारण की त्यांचं कुलदैवत आहे मित्रांनो. आपल्या कुलदैवताला आपण जायलाच पाहिजे. आणि देवीचं मंदिर खूपच जुनं मानलं जातं मित्रांनो, म्हणजे 100 वर्षापेक्षा पण जुनं आहे. तुम्हाला आतमधून पूर्ण मंदिर दाखवतो मित्रांनो. इथून एंट्री आहे मंदिराची, पण वरती गेल्याच्या नंतर तुम्हाला हे मंदिर दिसल, बघू शकता तुम्ही. आता याचा पुढचा जो पोर्च आहे तो कदाचित नवीन असेल, पण आतमध्ये मंदिर ना 100 वर्षापेक्षा पण जुनं आहे मित्रांनो. आणि ह्या मंदिरामध्ये ना एवढी बारीक डिझाईन आहे यार मित्रांनो, बघू शकता तुम्ही. दगडांवरती कसं काम केलं असेल यार त्या काळात लोकांनी, म्हणजे कमाल आहे ना. छन्नीने बनवलेले आहे बारीक डिझाईन, म्हणजे आजकालचे कारागीर एवढी भारी डिझाईन बनवू शकत नाही मित्रांनो. हाताने घडवलेल्या दगडाला आकार देऊन एवढी बारीक डिझाईन बनवणं म्हणजे खरंच कमाल होती यार त्यावेळेस लोकांची. देवीच्या समोरची कमान बघा मित्रांनो, किती बारीक डिझाईन आहे ना, एक नंबर दिसते ना खरंच. आणि डोम पण बघा वरती. आता ह्या डोम वरती ना का इतकी बारीक बारीक डिझाईन, किती परफेक्ट आणि किती क्वालिटी दिसते यार. चला आपण देवीचं अगोदर आहे ना दर्शन घेऊन टाकू मित्रांनो, त्याच्यानंतर तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो. देवीचं दर्शन घेतलं जगदंबेचं आणि डायरेक्ट बाहेर निघलो मित्रांनो. पण बाहेर निघल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही इथं मंदिराची ट्रस्टची काहीतरी मीटिंग चालू वाटते. तिथं बाजूला बघू शकता खुर्च्या वगैरे लावलेले आहे. तुम्हाला ना एक नदी दाखवतो मित्रांनो, ज्या नदीमध्ये ना 12 महिने पाणी असतं, कधीच पाणी हटत नाही मित्रांनो. टुरिस्ट लाईनचा खरंच फायदा आहे मित्रांनो. बघायला भेटतं वेगवेगळे ठिकाण, मस्त एक्सप्लोर करायला भेटतं, आणि मला पण मस्त ब्लॉगिंगला कंटेंट भेटून जातं. मला त्याच्यामुळे एकदम भारी लाईन वाटते मित्रांनो ही. आणि कस्टमर पण एवढे चांगले भेटतात ना आपल्याला की विचाराच्या बाहेर मित्रांनो. एकदा आपली गाडी बुक केली, नेक्स्ट टाइम आपल्यालाच बुक करतील, भले 2 दिवस लेट जातील पण आपलीच गाडी बुक करतील बरं. असे कस्टमर मी मेंटेन करून ठेवलेले, नेहमी आपलीच आठवण काढतात. तर बघू शकता ही नदी बरं का, एकदम क्लीन नदी मित्रांनो. त्या तिथे दिसतंय तुम्हाला ते पाणी चालू आहे मित्रांनो, तिथून पाणी येतंय, पण 12 महिने पाणी असंच राहतं बरं का नदीला, एकदम टकाटक मध्ये मित्रांनो. आणि नदीच्या किनारी आहे ना 2 मंदिर आहे मित्रांनो, जुने मंदिर. चला तुम्हाला दाखवतो. एकदम प्राचीन मंदिर आहे बरं का हे पण ह्या मंदिरामध्ये एंट्री केल्याच्या नंतर मला डायरेक्ट भीती वाटायला लागली मित्रांनो. समोर देवाची मूर्ती असताना सुद्धा भीती वाटते, कारण की मंदिरात इतके डेंजर बनवलेले नाही. डेंजर म्हणजे कसे माहिती एकदम सामसूम मित्रांनो, जुने मंदिर असतात. आता एक बाजूला मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो या इकडं. बघू शकता मित्रांनो हे मंदिर किती तुटलेलं आहे, जुन्या काळातलं दगडाचं. हे रिपेअर करायला पाहिजे का नाही, ऐतिहासिक गोष्टी आहे ना, हे येणाऱ्या पिढीला दिसायला पाहिजे, त्यांना समजायला पाहिजे मंदिर कसे होते, कसे बांधले, काय बांधले, हे सगळं कळणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे हे मंदिर मेंटेन ठेवणं खूपच महत्वाचे मित्रांनो. चला मित्रांनो वरती मंदिराजवळ जातो. कस्टमर आहे ना माझी वाट पाहत असेल बरं का, आणि इथून चढताना इतका दम लागतो यार, बघू शकता मित्रांनो. पायऱ्या खरंच खूप भारी बनवलेले आहे. धापा देत देत तुमचा भाऊ फायनली पोहोचलाय वरती मित्रांनो. खरंच खूपच दम लागला मित्रांनो. सवय नाही ना असं काही गोष्टी चढायची मित्रांनो, त्याच्यामुळे थोडाफार दम लागतो. चला आता भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा. माझी गाडी जर बुक करायची असेल तर मला इंस्टाग्राम वरती मेसेज करा, लगेच तुम्हाला पिकअप करायला येतो. धन्यवाद पब्लिक, असंच प्रेम राहू द्या.